नमस्कार, इंडियन व्हॉइस मध्ये स्वागत। आजचा विषय आहे मुंबई मधला। त्यासाठी क्रोनॉलॉजी समजून घ्या। 2018 मध्ये राज्य सरकारने डीआरपी म्हणजे धारावी रिडेव्हलपमेंट प्लॅन आणला। मागच्या वर्षी 13 जुलैला गृहनिर्माण विभाग पदभार सोडण्याआधी सर्वात महत्त्वाचं काम पूर्ण केलं गेलं ते म्हणजे धारावी प्रोजेक्टसाठी अदानी समूहाच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे। काय आहे डीआरपी? भारतातील किंवा आशिया खंडातील सर्वात मोठी व दाट लोकसंख्या असणारी स्लम धारावी 2.39 वर्ग किलोमीटर किंवा अंदाजे 600 एकर जागा मुंबईच्या मध्यवर्ती व मोक्याची ही पुनर्विकास करण्याची योजना 2018 मध्ये ग्लोबल टेंडर्स मागवले गेले। गल्फमधील सेकलिंग टेक्नॉलॉजीजची सर्वात मोठी बोली होती 7,200 कोटींची 80% स्टेकसाठी। हा आकडा लक्षात ठेवा। 2019 मध्ये डीआरपीने त्यांना मीटिंगसाठी बोलवलं। नंतर काहीतरी घडलं आणि जागा हस्तांतरणासाठी 800 कोटी स्वीकारल्यानंतर रेल्वेने हस्तांतरण थांबवलं। 2019 मध्ये बोलणी सुरू झाली, पण निवडणूक जाहीर झाली, आचारसंहिता लागली आणि ते काम थांबलं। त्यानंतर राज्य सरकार बदललं आणि तत्कालीन सरकारने अटॉर्नी जनरलच्या सल्ल्यानुसार ते टेंडर रद्द केलं। विषय कोर्टात गेला। 2022 मध्ये पुन्हा एकदा राज्य सरकार बदललं आणि नवीन टेंडर निघाले। आता नवीन टेंडर मधले काही तांत्रिक नियम आणि अटी बदलले। उदाहरणार्थ 2018च्या टेंडरमध्ये अट होती की भाग घेणाऱ्या कंपनीने किमान 2.5 कोटी वर्गफूट बांधकाम मागच्या 7 वर्षात केलेले असायला हवे। 2022 मध्ये अट बदलून 2.5 कोटीच्या ऐवजी 60 लाख वर्गफूट बांधकाम अशी अट टाकण्यात आली। म्हणजे सहभागी होण्याची जी अट होती ती शिथिल करण्यात आली। नवीन अट अजून एक, फायनान्शियल पार्टनरला सुद्धा बांधकाम क्षेत्राचा अनुभव हवा, किमान 14 लाख वर्गफुटाचा। त्यात सेकलिंग फिट होत नव्हती। बोली लावण्यासाठी 10,000 कोटी रोख तरतूद असायला हवी अशी पूर्वी जी अट होती ती बदलून 20,000 कोटी मूल्य प्रमाणपत्र म्हणजे नेटवर्थ सर्टिफिकेट असायला हवे अशी करण्यात आली। आता नवीन नियमानुसार आलेल्या बिड्समध्ये सर्वात जास्त बीड होती अदानी समूहाची 5,069 कोटीची, जी 2018च्या मगाशी सांगितलेल्या बोलीपेक्षा अंदाजे 2200 कोटीने कमी। पण इतकंच नाही, आधी एका वेळी करायचे पेमेंट आता इन्स्टॉलमेंटमध्ये म्हणजे हफ्त्या हफ्त्याने करण्याची मुभा देण्यात आली। इतकंच नाही, पहिल्या फेजची डेडलाईन आता कॉमन्समेंट सर्टिफिकेट मिळाल्यानंतर 7 वर्षांनी असणार आहे। बांधकाम सुधारणा, स्क्रुटिनी शुल्क, स्टेअरकेस प्रीमियम या सगळ्यातनं सूट देण्यात आली। लेआउट डिपॉझिटची आवश्यकता राहिलेली नाही आणि हजारो कोटींचा जो प्रोजेक्ट आहे तो जर समजा उशीर झाला तर दंड किती? फक्त 2 कोटी वर्षाला। अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटने नको म्हणून देखील टीडीआर म्हणजे ट्रान्सफर ऑफ डेव्हलपमेंट राईट्सचे नियम अशा रीतीने बनवले की अदानी समूहाला पैसाच पैसा मिळेल। 50% टीडीआर धारावी स्पेशल पर्पज व्हेकल कडून घेणे अनिवार्य। एकूण अंदाजे 7 कोटी वर्गफुटाचं बांधकाम आहे, त्यातलं 50% बांधकाम विकता येणार आहे म्हणजे 3.5 कोटी वर्गफूट। आता तिथे असलेले बाजारभाव यावरून तुम्ही गणित बांधा। असाच अजून एक प्रकल्प, असाच अजून एक मुंबईतला प्रोजेक्ट बांद्रा रेक्लेमेशनचा 24 एकरचा प्लॉट रिडेव्हलपमेंट करायचं ठरलं। त्यासाठी अट किंवा एलिजिबिलिटी क्रायटेरिया होता की भाग घेणाऱ्या बिल्डरची नेटवर्थ 15,000 कोटी असायला हवी आणि बिल्डर जॉईंट व्हेंचर किंवा कॉन्सोर्टियम नसलं पाहिजे। ओळखा बघू कोणाला मिळाला असेल प्रोजेक्ट। म्हणून म्हटलं क्रोनॉलॉजी समजून घेणं महत्वाचं। अशाच महत्वपूर्ण व लपवल्या गेलेल्या तथ्यांकरता बघत राहा इंडियन व्हॉइस।